नमस्कार. या लेक्चरमध्ये आपण बघूया स्टेजेस ऑफ सिक्युरिटायझेशन. सिक्युरिटायझेशन म्हणजे कुठकुठच्या स्टेजेस असतात, कोणकोणत्या. पहिलं आहे बघा, हे बघा बाळांनो, ही शेवटी खाली दिसतंय ना, की झूम करूया. बस बघा, स्टेजेस ऑफ सिक्युरिटायझेशन. पहिली कुठची स्टेज असते सांगा? आयडेंटिफिकेशन स्टेज. म्हणजे काय? आपल्याला ओळखावं लागतं की कुठल्या असेट सिक्युरिटाईज करता येणार. त्याच्यानंतर ट्रान्सफर स्टेज. त्या स्टेज ट्रान्सफर केल्या जातात एस पी व्हीला. एस पी व्ही त्याचं काय करतो, त्याच्यानंतर इश्युइंग स्टेज करतो. त्याच्यानंतर ते इन्व्हेस्टरला दिले जातात, म्हणजे ते रिडम्शन केलं जातं. आणि शेवटी आहे काय, क्रेडिट स्टेज. बघूया व्यवस्थित, चालेल. ही बघा, पहिली आहे काय, आयडेंटिफिकेशन स्टेज. बघूया. द लिडिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आयदर बँक और एनी अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन फॉर द मॅटर विच डिसाइड टू गो इन द फॉर द सिक्युरिटायझेशन इज असेट्स कॉल्ड द ओरिजिनेटर. ज्यांना आपली असेट काय करायची, सिक्युरिटाईज करायची, त्यांना म्हटलं आता काय, ओरिजिनेटर म्हटलं आता. ओरिजिनेटर माइट हॅव टू गॉट असेट compromising of a variety of receivable and commercial mortgage, lease receivable, hire purchase receivable. The originator has to pick up a pool of asset homogeneous nature, consider the maturity, interest rates involved, frequency of repayment, and the marketability. This process selecting a pool loans and receivable from the assets portfolio for the securitization is called identification process. Identification म्हणजे प्रोसेसमध्ये काय आहे, ओरिजिनेटर असतो ना, त्या ओरिजिनेटरला ठरवावं लागतं. आपल्याकडे अनेक असेट आहेत, त्यातल्या असेट कुठची असेट आपण काय करूया, सिक्युरिटाईज करूया. त्याला मग अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो की फ्रिक्वेन्सी किती आहे पेमेंटची, इंटरेस्ट रेट किती आहे, मॅच्युरिटी काय आहे, ओके, त्याची मार्केटेबिलिटी काय आहे. या सगळ्यांचा विचार करून तो काय करतो, पहिल्यांदा आयडेंटिफाय करतो की आपण कुठच्या गोष्टींचं काय करूया, सिक्युरिटाईज करूया. नेक्स्ट स्टेज काय आहे, ट्रान्सफर प्रोसेस. ट्रान्सफरमध्ये काय केलं जातं बघा, आफ्टर द आयडेंटिफिकेशन प्रोसेस इज ओव्हर द सिलेक्टेड पूल असेट्स आर passing to the another institution which is ready to help originator to convert those pools or assets into securities. This institution is called special purpose vehicle. मला सांगितलं, त्याने ठरवलं की माझे एवढे असेट काय करायचे आहेत, मला सिक्युरिटाईज करायचे आहेत. मग आपल्याला ज्या असेट सिक्युरिटाईज करायच्या त्या कोणाला पाठवायच्या, स्पेशल पर्पज व्हेकलला पाठवायच्या. द पास थ्रू transaction between the originator and the SPV is either by way to outright sales, full transfer of assets in the question for valuable consideration, or by passing them for a collateral loan. एक collateral loan किंवा valuable consideration या दोघांचा विचार करून तो काय करेल, ट्रान्सफर करेल. जनरली इज डन ऑन द आउटराईट सेल बेसिस. जनरली हे आउटराईट सेल बेसिसवर असतं. ओके, पुढे बघा. This process of passing through the selected pool of assets by the originator to SPV is called transfer process. जास्त काय लक्षात ठेवू नका, यामध्ये एवढं लक्षात ठेवा की ओरिजिनेटर आपल्या असेट कोणाला ट्रान्सफर करतो, SPVला. त्याला म्हटलं आता ट्रान्सफर प्रोसेस. अँड वन्स दिस ट्रान्सफर प्रोसेस इज ओव्हर, द असेट्स आर रिमूव्ड फ्रॉम द बॅलन्स शीट ऑफ द ओरिजिनेटर. मग ओरिजिनेटरच्या बॅलन्स शीटमधनं काय केले जातात, या असेट काढून टाकल्या जातात. कारण या असेट कोणाकडे ट्रान्सफर केलेल्या असतात सांगा, SPVकडे ट्रान्सफर केलेल्या असतात. आणि त्याच्या बदल्यास त्याला लोन भेटतं. काढून टाकणं म्हणजे काय ते बघा. आता 1 लाख रुपयाचे तुमचे असेट्स आहेत ना, असेट्स कितीचे आहेत, 1 लाखाच्या. मग तुम्ही ट्रान्सफर केली, याचा अर्थ 1 लाखाची तुमच्यावर काय भेटणार, तुम्हाला तर पैसे भेटणार ना, म्हणजे तुम्हाला तात्काळ कॅशमध्ये रूपांतर करणार, म्हणजे कॅश भेटणार. मग ही तुमची काय झाली, एक प्रकारची लायबिलिटी झाली, दुसऱ्याला पैसे द्यावे लागणार. त्यामुळे ही काय करायची, ट्रान्सफर करायची. ओके, पहिलं समजलं आयडेंटिफिकेशन. आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, कुठचे असेट सिक्युरिटाईज करता येतात. ओके, त्याच्यानंतर ही समजलं. दुसरी स्टेज कुठची, ट्रान्सफर, की आपण SPVला आपल्या असेट ट्रान्सफर केल्या. त्याच्यानंतर आहे का, इश्यू प्रोसेस. इश्यू प्रोसेसमध्ये काय होतं बघा, आफ्टर द ट्रान्सफर प्रोसेस इज ओव्हर, द SPV टेक्स अप onerous task of the converting these assets of the various types of different maturity. It is of this basis the SPV is issue certificate to the investor. इन्व्हेस्टरला सर्टिफिकेट इश्यू केली जातात. द SPV actually split the package into individual security of the smaller value they sold investing public. The SPV gets instead removed out of the sales process. The security issued by the SPV are called a different name like pay through securities, pass through certificate, interest only certificate, प्रिन्सिपल ओनली सर्टिफिकेट. म्हणजे काय केलं आता, इश्यू सर्टिफिकेट म्हणजे SPVकडे असेट आली, SPV काय करणार सांगा, त्याचं छोट्या छोट्या भागात रूपांतर करणार आणि ते कोणाला ट्रान्सफर करणार, इन्व्हेस्टरला ट्रान्सफर करणार. आणि ते पे थ्रू सिक्युरिटीज, पास थ्रू सिक्युरिटीज, इंटरेस्ट बेस्ड, प्रिन्सिपल बेस्ड अशा प्रकारचे रूपांतर असतं. पुढे असते रिडम्शन प्रोसेस. बघा, रिडम्शन प्रोसेसमध्ये काय असतं, द रिडम्शन अँड द पेमेंट ऑफ द इंटरेस्ट
on these securities are facilitated by the collection issued by the SPV from the securitized asset. The task of collection of duty is generally interested to be originator of a special servicing agent can be appointed for his purpose. म्हणजे काय केलं आता, दिस एजंट पेड सर्टन percentage of commission for the collecting security rendered. The service agent is responsible for collecting the principal and interest payment on the asset pooled when due to. He must pay special attention. रिडम्पशन प्रोसेस म्हणजे ओके नाही, खूप मोठी स्टेज दिली आहे. ओके, रिडम्पशन प्रोसेस ही स्टेज खूप मोठी आहे. मी तुम्हाला सिंपल शब्दात सांगतो. रिडम्पशन म्हणजे काय, ज्यांनी पैसे गुंतवलेत त्यांचं काय करायचं, पेमेंट करायचं, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, याला म्हटलं आता रिडम्पशन प्रोसेस. आणि पुढचं आहे काय, क्रेडिट रेटिंग प्रोसेस. क्रेडिट रेटिंग म्हणजे काय, त्यावर बेनिफिट किती भेटले याचं काय करायचं, क्रेडिट रेटिंग करायचं. बघा, सिन्स द पास थ्रू सर्टिफिकेट हॅज टू बी publicly issued, the required credit rating by a good credit rating agency so that they become more attractive and easily acceptable. तुम्हाला मी सांगितलं क्रेडिट रेटिंग म्हणजे काय, याच्यावर तुम्हाला किती बेनिफिट भेटणार, तुम्हाला हाय बेनिफिट, लो बेनिफिट किंवा मीडियम बेनिफिट, हे कोण ठरवतात, क्रेडिट रेटिंग एजन्सी. ते प्रेडिक्ट करतात की बाबा कसं यामध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित आहे, असुरक्षित आहे, अतिसुरक्षित आहे, ते सगळं तुम्हाला सांगितलं जातं. मग क्रेडिट रेटिंग प्रोसेस केली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे काय भेटतात, त्याचे बेनिफिट भेटतात. म्हणजे लोकांना समजतं की बाबा ही हायली सिक्युअर्ड आहे, आणि हायली सिक्युअर्ड आहे तर इन्व्हेस्टर तुमची विकत घेतात. अशा प्रकारे ही जे काय स्टेजेस आहेत ते 5 स्टेजेस आहेत. पहिली आहे आयडेंटिफिकेशन. यामध्ये ओरिजिनेटर ठरवतो की आपल्या कुठच्या सिक्युरिटी सिक्युरिटाईज करायच्यात. त्याने केल्यानंतर काय केलं जातं, ट्रान्सफर केले जातात, असेट ट्रान्सफर केले जातात SPVला. SPV त्याच्या हे इश्यू करतो, काय इश्यू करतो, सर्टिफिकेट इश्यू करतो. SPVने सर्टिफिकेट इश्यू केली की त्याच्यानंतर काय केलं जातं, इश्यू केल्यानंतर जेव्हा कालावधी संपतो तेव्हा इन्व्हेस्टरला काय दिलं जातं, इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल दिलं जातं. आणि सगळ्यात शेवटी आहे काय, क्रेडिट रेटिंग स्टेज, यामध्ये क्रेडिट रेट्स ठरवला जातो की यावर बेनिफिट किती मिळणार आहे, याला म्हटलं जातं क्रेडिट रेटिंग प्रोसेस. अशा प्रकारे हा लेक्चर इकडे थांबूया.